6 खासदारांनी साथ सोडण्याची भूमिका घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा जाहीर केलाय। 27, 28 आणि 29 जून रोजी उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील इतर 5 खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यातून फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरे मोर्चे बांधणी करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे फुटीर खासदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। बंडखोर खासदारांविरोधात ठाकरे मैदानात। ठाकरे फुटीरांच्या मतदारसंघात जाणार। 27 ते 29 ठाकरेंचा 5 मतदारसंघात दौरा। फुटीर खासदारांची कोंडी करण्याची खेळी। उद्धव ठाकरेंना सोडून जवळपास 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची तयारी केली आहे। खासदारांच्या या बंडखोरीनंतर आता ठाकरेंनी या फुटीर खासदारांविरोधात मोर्चे बांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। याचाच भाग म्हणून स्वतः उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा आखला। ज्या खासदारांच्या विजयासाठी ठाकरेंनी 2024 मध्ये सभा घेतल्या त्याच खासदारांविरोधात एल्गार पुकारत उद्धव ठाकरे मराठवाडा आणि विदर्भातील 5 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। 27 जून रोजी उद्धव ठाकरे हे खासदार संजय देशमुखांच्या यवतमाळ आणि खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या हिंगोलीचा दौरा करणार आहेत। 28 जून रोजी उद्धव ठाकरे खासदार संजय जाधवांच्या परभणी आणि खासदार ओमराजे निंबाळकरांच्या धाराशिवमध्ये जाणार आहेत। 29 जून रोजी उद्धव ठाकरे हे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या शिर्डी मतदारसंघाचा दौरा करणार आहेत। बैठक झालेली आहे, उद्धवजी दौरा सुद्धा करतायत। आम्ही सगळेच दौरा करणार आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की जनतेमध्ये जा पुन्हा एकदा हे सगळे जे डरपोक लोक पळालेले आहेत किंवा जे पैसे खाणारे लोक पळालेले आहेत तिथे जाऊन जनतेशीच परत संवाद साधणार, कारण ह्या लोकांनाच ह्या जनतेनेच आशीर्वाद दिले होते। आता पुन्हा एकदा तिथे लढाई सुरू होणार। खासदार सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरे सलग 4 दिवस 6 मतदारसंघात भेटी देऊन फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आपला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। 27, 28, 29 तारखेला ते या सर्व खासदारांच्या मतदारसंघात भेटी देणार उद्धव ठाकरे। त्यांचा दौरा नागपूर यवतमाळपासून सुरू होईल मराठवाड्यात आणि तो शिर्डीला संपेल। 5ही मतदारसंघात मुंबई बाहेरच्या माननीय उद्धवजी जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत। ही एक प्रक्रिया त्याच वेळेला सुरू आहे, त्याच्यामध्ये धाराशिव सुद्धा आहे, हे लक्षात घ्या। ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याची तयारी केली, पण असं असलं तरी यामुळे फरक पडणार नसल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। मतदारसंघात फिरून लोकांचा आक्रोश दाखवण्याचे फंडे आता बंद करा म्हणत संजय शिरसाटांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंचा हा नेहमीचा फंडा आहे। मी आता प्रत्येक मतदारसंघात फिरणार, ज्यांनी बंडखोरी केली तिथे जाऊन भाषण करणार आणि त्याच्यामुळं जनतेमध्ये जो रोष आहे, आक्रोश आहे, तो लोकांना दाखवणं, असे सगळे फंडे वापरणं आता यांनी बंद केले पाहिजे। मुळामध्ये जे तुमच्याशी संवाद करत होते, जे तुमच्या संपर्कात होते, त्यावेळेला त्यांच्याशी काही बोलायचं नाही आणि सोडून गेले की मग त्यांच्या मतदारसंघात जायचं। दुसरीकडे भाजपनेही ठाकरेंच्या या दौऱ्यावर हल्ला चढवलाय। करावा, त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी बाहेर पडलं पाहिजे। मी तेच म्हणतो की त्यांनी आदित्यजींनी बाहेर पडलं पाहिजे। नुसतं घरात बसून आणि तुमच्याशी बोलून त्या ठिकाणी पक्ष वाढणार नाही आणि म्हणून चांगलं आहे, त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी बाहेर पडलं पाहिजे। नुसतं त्याच मतदारसंघात अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा त्यांनी केला पाहिजे मला तर वाटतं। ज्या वेळेला हे खासदार तुम्हाला विनवणी करत होते, मातोश्रीचे दरवाजे उघडा म्हणून सांगत होते, भेट द्या म्हणून सांगत होते, तेव्हा तुम्ही ना शिवसैनिकांना भेटलात, कार्यकर्त्यांना भेटलात, ना आमदारांना भेटलात, ना खासदारांना भेटलात। आता मात्र तुम्ही दौरे करायला लागलात। उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, तुमच्या दौऱ्याने काहीही परिणाम होणार नाहीत। 2-2, 3-3 वर्ष घरात बसायचं आणि 3 वर्षात एकदा घराच्या बाहेर पडून
आम्ही दौरे करतोय हे दाखवायचं. ही नौटंकी लोकांना कळते, ही नौटंकी मतदारांना कळते. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांची कोंडी करण्याची उद्धव ठाकरेंची रणनीती आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर हे 6 खासदार जिंकले त्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना अद्दल घडवण्याची तयारी ठाकरेंची शिवसेना करते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साथ सोडलेल्या खासदारांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन काय इशारा देतात, उद्धव ठाकरे मतदारसंघात जाऊन या फुटीर खासदारांची कोंडी करण्यात यशस्वी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.